महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो वैराग्यस्य परामूर्ति देहि क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तारा चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जय हो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति
मागणी ते का तुझा प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगत चालक ब्रह्मांड नायक, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालत नाही असा असणारा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान तुझी आसतेने वेदासी बोलाने, तुझी आसतेने वेदासी बोलाने, तुझी आसतेने वेदासी बोलाने, तुझी आसतेने वेदासी बोलाने, तुझी वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अनंता माग कोठे, राहिली अनंता माग कोठे, राहिली अनंता माग कोठे, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. असा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे, यांचे असणारे निस्सीम भक्त जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 मागणी ती का तुझा प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. बघ तुला देता आलं तर पहा, या संतांसी निरवी हेची मज दे, आणि का तुझे काही न मागू देवा. मला फक्त संतांच्या सानिध्यात ठेव, दुसरं मला काहीही नको. शेवटच्या चरणामध्ये सुद्धा तुकोबर असं सांगतात, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू उदार हो आणि मला संतांच्या चरणी ठेव, दुसरं मला काहीही नको. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग कोणाचा आहे तर जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबरायांचं किती
वैराग्य होतं, किती अधिकार संपन्न होते तुकोबराय, किती अधिकार होता. तुकोबराय ज्या पायवाटेने चालायचे ना, त्यांची पायवाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करायचे. काय अधिकार आहे तुकोबरायांचा. तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता यमाला सुद्धा थरका सुटला. काय अधिकार आहे. तुकाराम 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 तुकोबराय, हेच तुकोबराय देवाकडे मागणी मागतायत. काय मागणी मागतायत. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुकोबराय म्हणतायत, देवा मला तुझ्याकडे एक मागणं मागायचं, बघ तुला देता आलं तर पहा. विठ्ठल 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 तुकोबराय देवाकडे मागणं मागतायत आणि हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मागणे ते तुझा प्रती आहे, मागणे ते तुझा प्रती आहे, मागणे ते तुझा प्रती आहे, मागणे ते तुझा प्रती आहे. देशील तरी पाहे, देशील तरी पाहे, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, या संतांची निरावी याची मजा दे, 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 मजा दे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. अभंगाच्या प्रथम चरणामधला पहिला शब्द म्हणजे मागणं. मागावं कोणाकडे आणि काय मागावं हे समजलं पाहिजे. बघा, महिला मंडळ त्यांच्या मालकाकडे मागणी करतात. कसली मागणी करतात तर सोन्या नाण्याची मागणी करतात, साडीची मागणी करतात. महिला मंडळांना अत्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे साडी आणि सोनं. रुक्मिणी मातेला सुद्धा किती सोनं आवडायचं. भगवंताला सुद्धा रुक्मिणी माता सांगायच्या की मला हे आणून द्या, मला सोनं आणून द्या, मला साडी आणून द्या. काय काय मागणी करायच्या. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, हो पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा.
घालूनी सगळा थाटमाट करूनी सगळा थाटमाट करूनी नेसले ग नेसले नेसले ग शालू पैठणचा 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 तुम्हाला सांगायचंय काय तर महिला मंडळांची मागणी काय असते त्यांच्या मालकाकडे तर मला साडी आणून द्या, मला दागिने आणून द्या अशी मागणी असते. लहान मुलांची मागणी काय असते त्यांच्या आई वडिलांकडे तर मला फोन आणून द्या. आता 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना फोन प्रिय आहे, बरोबर ना? सगळ्यांना फोन प्रिय आहे. तर 81 वर्षाचेच म्हातारे आजोबा होते बरं. ते दररोज शेतामध्ये जायचे, शेळ्यांना चरण्यासाठी चरायला घेऊन जायचे. तर त्यांच्या नातवानी त्यांना एक मोबाईल घेऊन दिला, स्क्रीन टचचा अँड्रॉइड फोन घेऊन दिला. त्यांना प्रत्येक डिटेल सांगितली, सगळी डिटेल सांगितली. इंस्टाग्राम कसं चालवायचं, व्हॉट्सअप कसं चालवायचं, फेसबुक कसं चालवायचं, गाणी कशी लावायची, सगळं काय काय सांगितलं. आजोबा निघाले, शेतामध्ये आले आणि आजोबांनी कीर्तनं चालू केली लावायला. त्यांनी परत भजनं चालू केली, गवळणी चालू केल्या. त्यांना आजोबांना त्याच्यामध्ये सुद्धा बोर होऊ लागलं. आजोबांनी मराठी गाणी चालू केली, मराठी गाणी चालू होतं. पिंट्या तिकडनं आला त्यावेळेस गाणं कोणतं चालू होतं माहितीये? औंदा लगीन कराय पाहिजे, औंदा लगीन कराय पाहिजे. पिंट्या पळतच म्हातारीकडे गेला. म्हातारीला म्हणाला आपलं म्हातारं बिघडलं. म्हातारी म्हणती नेमकं झालंय तरी काय, कशामुळे बिघडले माझं म्हातारं? पिंट्या म्हणाला का आजोबा गाणं ऐकतायत, कोणतं माहिती का म्हातारे? औंदा लगीन कराय पाहिजे, औंदा लगीन कराय पाहिजे. म्हातारी संतापली ना. म्हातारी म्हणाली येऊ दे त्याला, मी पाहतेच त्याच्याकडे. आजोबा आले संध्याकाळच्या घरी. आजोबांना वाटलं ही दररोजच्या सारखं येईन, माझ्या हातातली काठी घेईन, मला गरम पाणी घेऊन येईन हातपाय तोंड हातपाय धुण्यासाठी. तर आज असलं काहीच वर्तन दिसत नव्हतं. आजी असं काही न करता आजी काठीच घेऊन आली. आजोबांना म्हणाली तुम्हाला ह्या वयामध्ये लग्न करू वाटते का? 80 वर्षाचं म्हातारं आहे ना तू, तुला ह्या वयामध्ये लग्न करू वाटतंय? तर बाबा म्हणाले मी फक्त गाणं तर ऐकत होतो ना. आजी लय संतापली होती, मला नाही राहायचं इथं, मी निघाले माहेरी. आजी निघाली आणि तिने तिची बॅग भरली आणि निघाली. आजोबा म्हटले अगं तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे ग, जाऊ नको सोडून मला, असं तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही येते. तर आजी निघाल्या. आजोबा म्हणतात ही काय अशी ऐकणार नाही, हिला आपल्याच भाषेमध्ये गाण्याच्याच भाषेमध्ये सांगावं लागलं. बाबांनी चालू केला दणका, परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. आजी पण काही कमी नव्हत्या बरं. आजीने पण चालू केलं, तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़िया हूँ नदिया किनारे. पिंट्या पण काही कमी होता, तो पण म्हणतो साथ निभाना साथिया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल तर सांगायचे काय, लहान मुलांना 5 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना फोन प्रिय आहे. लहान मुलं मागणी करतात त्यांच्या आई वडिलांकडे. काय मागणी करतात तर मला फोन आणून द्या.
ही झाली सामान्य जनाची मागणी. माझ्या कुंती मातेने अत्यंत दुःख असूनही, कुंती मातेकडे अत्यंत दुःख असूनही कुंती मातेने पुन्हा भगवंताकडे दुःखच मागितलं. पहा ना, कुंती माता म्हणतात, भगवान भगवान मुझे ऐसा सुख नहीं चाहिए जिस सुख में मुझे तुम्हारा विस्मरण हो. भगवान मुझे ऐसा सुख नहीं चाहिए जिस सुख में मुझे तुम्हारा विस्मरण हो. मुझे ऐसा दुख दो जिस दुख में मुझे तुम्हारा पल पल स्मरण हो. काय मागणी हो माझ्या मातेची, काय मागितलंय. अत्यंत दुःख असतानाही दुःखच मागितलं. कुंती मातेने सुखाची अपेक्षा केली नाही, दुःख का मागितलं. मला भगवंताचं विस्मरण नाही झालं पाहिजे, तरी सुद्धा दुःखच मागितलं. पण संसारामध्ये काही कमी दुःख आहे का. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसार नगरी बाजार भरला गवाई. 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 हो यात सुख नाही, हो यात सुख नाही. 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 संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. संसारामध्ये किती दुःख आहे. आपल्यासारखी माणसं भगवंताकडे सुखाची अपेक्षा करतात, पण कुंती मातेने दुःखाची अपेक्षा केली. कशासाठी. भगवंताचं विस्मरण नाही झालं पाहिजे म्हणून. पंढरपूरच्या वाटेने जाणारे वारकरी, आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी करणारी माणसं, त्यांच्या मनामध्ये फक्त एकच आशा असते की मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. भगवंताला आळवतात आणि भगवंताला म्हणतात की देवा मला तुझं दर्शन घडू दे, लवकरात लवकर तुझं दर्शन घडलं पाहिजे. एक लागली
पंढरपूरला जाणारे वारकरी सुद्धा भगवंताकडे मागणी करतात. कसली मागणी करतात? की मला लवकरात लवकर तुझं दर्शन घडू दे. आणि त्या पंढरपूरच्या वाटेवरती काही कमी आनंद असतो का हो? किती आनंदाने नामस्मरण करतात, किती आनंदाने त्या पावलांचा आनंद घेतात. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया त्याचप्रमाणे तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात. काय मागणी करतात? देवा मला संतांच्या सानिध्यात राहू दे. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर काय होतं बरं? संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची संगाती मनो मार्ग गती, संतांची संगाती मनो मार्ग गती, संतांची संगाती मनो मार्ग गती, संतांची संगाती मनो मार्ग गती. आगळावासी पाठी पंथे, आगळावासी पाठी पंथे, संतांची संगाती मनो मार्ग गती, 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 मनो मार्ग गती. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जमेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जमेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. संतन क्या हो संतन संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होतं. किती प्रमाणात बघा ना. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होतं. आणि त्या संतांच्या चरणी मला सोपव, हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
या संतासी निरवी हेची माझ दे या संतासी निरवी हेची माझ दे हो या संतासी निरवी हेची माझ दे या संतासी निरवी हेची माझ दे या संतांसी निर्विहीची माझ दे या संतांसी निर्विहीची माझ दे. तुकोबराय म्हणतात मला दुसरं काहीही नकोय, मला फक्त संतांच्या सानिध्यात ठेव. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण आहे. पहा ना, भगवंताची बासरी सुद्धा एका संताचं नामस्मरण करते.